मुंबईमध्ये काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी सीएनजी पंप अचानक बंद असल्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली। नेमक्या कोणत्या कारणामुळे सीएनजीचा पुरवठा खंडित झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र आता परिस्थिती पूर्ववत झालेली असून शहरातील सर्व सीएनजी पंपावरती पुन्हा सीएनजीचा पुरवठा सुरू झालाय। त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळालेला असून सध्या सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। बघूया। मुंबईमध्ये अनेक सीएनजी पंप हे काल रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत बंद होते, पण आता पुन्हा एकदा सुरळीत अनेक सीएनजी पंप हे चालू झाले आहेत। जे वाहन चालक आहेत ते सध्या सीएनजी भरवून त्यांच्या वाहनांमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत। नेमकं कारण काय होतं, कशामुळे अनेक सीएनजी पंप हे मुंबईमध्ये बंद होते हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, पण यामुळे कुठेतरी वाहन चालकांना अडचण होताना पाहायला मिळत होती। दादा, तुम्ही आता सीएनजी भरताय, काय सांगाल? काल तुम्हाला सीएनजी मिळालं होतं? बंद होतं तर अनेक तुम्ही सगळीकडे फिरला असाल, अनेक ठिकाणी बंद होतं, सगळे बंद होतात। पण आता पुन्हा एकदा चालू होतं आज। आजपासून तुम्हाला मिळतो। हो चालू आहे। आपण बघू शकतो एकंदरीत इकडे वाहन चालकांना दादा, काल तुम्ही सीएनजी कुठे मिळत होतं तुम्हाला? काल सीएनजी कल सीएनजी आपको मिल रहा था? हाँ मिल रहा है। अभी भी मिल रहा है? हाँ मिल रहा है। आपण बघू शकतो नागरिकांना कुठेतरी सीएनजी भरण्याच्या वेळी अडचण येत होती। कालचा दिवस अनेक सीएनजी पंप हे बंद होते, पण आज पुन्हा एकदा सर्व सीएनजी पंप हे सुरळीत चालू झालेले आहेत। त्यामुळे आता नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण यावरती लवकरच खुलासा देखील येण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।